भंडारा गोंदियामध्ये आपले प्रतिनिधी सर्वर शेख हे आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत। सर्वर, काय सांगाल? भंडारा गोंदिया या ठिकाणी प्रचार खूप रंगलेला होता, त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदान होतंय। सध्या कसं चित्र दिसतंय, कसा प्रतिसाद या मतदारांचा मिळतोय? भंडारा गोंदिया मतदारसंघातील म्हणजे मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 ते 6 पर्यंत मतदान चालणार आहे। यामध्ये आता लोक बीजेपीचे उमेदवार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे आणि लोकांचा कौल आता कोणाकडे असतो हे 4 जूनला आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासोबत लोकांचा कौल नेमका कोणाकडे असेल आणि लोक कोणाला निवडून देतात त्याचा निकाल 4 जूनला येणार आहे। पण सध्या कसं चित्र दिसतंय, कसा प्रतिसाद लोकांचा मिळतोय, किती मोठ्या प्रमाणामध्ये मतदार राजा बाहेर पडलेला आहे, याविषयी काय सांगू शकाल का? मतदार राजा आता मतदान करण्याकरिता सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आणि लोकांमध्ये ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेण्याचा कौल दिसतोय। निश्चितच सर्वर लोकांमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि सकाळी सकाळीच आपला मतदानाचा अधिकार बजावून यावा यासाठी लोक बाहेर पडताना सुद्धा दिसून येत आहेत। दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले होते सकाळी सकाळीच आणि पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये लढत होतीये। लोकशाही मराठी प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। याच्यामध्ये गडचिरोलीचा मतदारसंघ आहे, गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर इथं चंद्रपूर असेल, नागपूर असेल, इथली ही अपडेट्स आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। या ठिकाणी कशा पद्धतीने मतदार राजा सकाळी सकाळीच बाहेर पडलेला आहे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, त्याचे चित्र आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। तर देशभरातील 102 मतदारसंघांमध्ये आज मतदानाला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये तामिळनाडूमधील सगळ्यात जास्त म्हणजे सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघांवर आज मतदान होतंय। 39 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान तामिळनाडूमध्ये होतंय। तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होतं। याशिवाय राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार या ठिकाणच्या काही जागांवर सुद्धा आज मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि नेमकं कसं चित्र कुठे आहे याचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। आपले प्रतिनिधी त्या ठिकाणावरून आपल्याला अपडेट्स पोहोचवतायत। तर उन्हाचे दिवस आहेत आणि जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं ऊन वाढणार आहे, त्यामुळे मतदार राजा सकाळी सकाळीच आपलं मतदान आटोपून घेण्यासाठी बाहेर पडल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली होती। काही नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा गडचिरोलीमध्ये काही मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर इथं तयारी करण्यात आलेली होती। एअरलिफ्ट करण्यात आलं होतं यंत्रणेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना एअरलिफ्ट करून त्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलेलं होतं। तिथून सुद्धा आपले प्रतिनिधी सर्वर शेख मनोज तासने हे आपल्यापर्यंत तिथले अपडेट पोहोचवत आहेत। तर दुसरीकडे भंडारा गोंदियामधून आपले प्रतिनिधी सर्वर शेख यांनीही तिकडचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे। चंद्रपूरमध्ये नेमकं कसं चित्र आहे याविषयीचे सुद्धा अपडेट आपल्याकडे येत आहेत आणि महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कसं चित्र आहे तेही आपल्याला आपले प्रतिनिधी सांगत आहेत आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।